नमस्कार मित्रांनो. तर आपला लास्ट टाइम मी पेज 2पर्यंत आलेलो. आज मी पेज 3 सुरू करतो आहे, 3 सुरू करतो आहे. वेदव्यास अध्याय पहिला. वेदव्यास पाराशर सनंदन सनतकुमार शुक शौनक सूत्रकार विश्वामित्र वसिष्ठ वाल्मिक वामदेव जैमिनी वैशपायन आदी करुणी नवयोगी द्रादिक मुनी तया चरणी लोटांगण. आता वंदू संत जनांना निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपांना एकनाथा स्वामी जनार्दना तुकया कान्हा नरहरी सगळ्यांचा नामनिर्देश करून पुरे ग्रंथावकाश म्हणून प्रणाम करीतो सर्वांस आशीर्वचनास प्रार्थितो मी. आता वंदू सदाशिव पितामह जो पुण्य प्रभाव बद्री केदारी दिला ठाव संसार वाव मानुनी पुढे वंदू निजपिता सदाशिव आराधिता कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्य दैवत शिवजया. पुढती वंदू जन्मदाती पोचली जिने मधप्रती स्वये कष्टोनी अहोरात्री उपकार किती आठवू. बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळी पितृव्यपत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी. अवघ्यानहुनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीवप्राण वेचिता चरणी माथा तयाचे. आता नमू श्रोते जन प्रार्थितो आपुले एकाग्र मन आपण असता अनवधान समाधान मज कैचे. श्रोता जवजव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे. आपण जरी अनवाधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन. प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्यकथा श्रवण. हे पूर्ण आपण जाणता मीही जाणे माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा. माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज द्यावे पदरात कृपावंत होऊनी. आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धी स्फुरणदाता जो. जेवणार बैसता जेवा वयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊनी नमनास संपवू. ओम नमो सद्गुरुराया चराचराच्या विसाविया अधिष्ठान विश्वा अवघिया अस्ति सदया तू एक. पृथ्वी सप्तद्वीप नवखंड सप्त स्वर्ग पाताळ अखंड याते प्रसवी जे हिरण्य भरगांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवे जी ब्रह्मांडा यया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेची याही पैल ठाया सद्गुरुराया निजवस्ती. तयाचे वानवया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तिजुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना. ज्या दुजा तुझ उपमावे तो आहेस तुची स्वभावे. जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्वाम स्वये. एसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेदा सर्वातीता अनादनंता तूस नमो. प्रणाम तुते सर्वोत्तमा नित्यानंद पूर्णकर्मा स्वप्रकाशा मंगलधामा आत्मा रामा गुरुवर्या. करू जाता तुझे स्तवन वेदश्रुती ही धरती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझ आकलन कराया. जय जय सद्गुरु करुणागारा जय जय गोदा तीर विहारा जय जय ब्रह्मेश रमवरा दत्ता अवतारा तुझ नमो.
ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरु विण कुरवंडावे पंचप्राण अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरण संवाहन नयनी पाहता असावे अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरण संवाहन नयनी पाहता असावे वदन घाणे अवघाणन तीर्थाचे श्रवणे साई गुण श्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तन मन धन सर्व भावे सद्गुरु पायी सर्म पावे अखंड आयुष्य वेचावे गुरु सेवेला गुणी गुरुनाम आणि गुरु सहवास गुरुकृपा आणि गुरु चरण पायस गुरुमंत्र आणि गृहवास महत् प्रयास प्राप्ती हुई प्रचंड शक्ती ययापोटी अनन्य भक्ती घेतली कसवटी भक्तांसी मोक्ष द्वार वंटी नेतील लोटीत न कळता गुरुसंगीत गंगाजळ शाळीते मळ करीते निर्मळ मनासम दुर्जय काय चंचल करीते निश्चळ हरिचरणी अमुचे वेदशास्त्र पुराण श्री सद्गुरुचरण सेवन आम्हा योग यागत पसादन लोटांगण गुरुपायी श्री सद्गुरु नाम पवित्र हेचे आमुचे वेदशास्त्र साई समर्थ आमुचा मंत्र यंत्रतंत्र ही ते एक ब्रह्मसत्य हे निज प्रतीती जगन्मिथ्या हे नित्य जागृती ऐसे ही परमप्राप्तीची स्थिती साई अर्पिती निज भक्ता परमात्म सुख परमात्म प्राप्ती ब्रह्मानंद स्वरूप परिस्थिती इत्यादी श्री शब्द जाळाची गुंती आनंद वृत्ती पाहिजे जयासी बाणली ही एक वृत्ती सदा सर्वदा ही एक स्थिती सुख शांती समाधान चित्ती परमप्राप्ती ती हीच साई आनंद वृत्तीची खाण असली या भक्त भाग्याचा दाण परमानंदाची नाही वाण सदैव परिपूर्ण सागरसा शिवशक्ती पुरुष प्रकृती प्राणगती दीपदीप्ती ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती एकी कल्पिती द्वैतता एकाकी न रमते ही श्रुती बहु श्याम ऐशिया प्रीती आवडू लागे दुजियाची संगती पुनरपी मिळती एकत्वी शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती तेथे ना पुरुष ना प्रकृती दीनमणीची जेथे वस्ती दिवसवा राती कैची ते गुणातीत मूळ निर्गुण भक्त कल्याणा लागी सगुण तो हा साई विमल गुण अनन्य शरण तयासी शरण रिघाले साई समर्था त्याही चुकविले बहुता अनर्था म्हणूनी या मी निज स्वार्थी पायी माथा ठेवितो तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा भक्ती सुखार्थ राही जो वेगळा करी देव भक्तांच्या लीला तया प्रेमळा प्रणिपात जो सर्व जीवांची चित्कला संविस्त स्फुरणे जो अधिष्ठीला जो जड चैतन्य आकाराला तया प्रेमळा प्रणिपात तू तव माझी परमगती तुची माझी विश्रांती पूर्विता मजा आरताची आरती सुखमूर्ती गुरुराया आता या नमनाची अखेरी भूती भगवंत प्रत्यंतरी जीवमात्रासी मी वंदन करी घ्या मज पदरी आपुल्या नमन सकल भूत जाता येणे सुखावो विश्वभरता तो विश्वंभर अंत बाह्यार्ता एकात्मा अभेदे एवं परिपूर्ण झाले नमन जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन हेची या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी साईनी मज कृपा करुनी अनुग्रहिले जयपासून तयाचेची मज अहर्निश चिंतन भवभय कृंतन तेणेनी नाही मज दुसरा जप नाही मज दुसरे तप अवलोकी एक सगुण रूप शुद्ध स्वरूप साईंचे पाहता श्री साईंचे मुख हरून जातसे तहान भूक काय तया पुढे इतर सुख पडे भवदुःख विस्मृती
पाहता बाबांचे नयनाकडे आप आपणा विसर पडे. आतूनी येती जय प्रेमाचे उबडे वृत्ती बुडे रसरंगी. कर्मधर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईंचे. अखंड गुरु वाक्यानुवृत्ती दृढ धरिता चित्तवृत्ती. श्रद्धेची या अढळ स्थिती स्थैर्य प्राप्ती निश्चळ. हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती. प्रत्यया आली अतर्क्य शक्ती काय म्या किती वर्णावी. जे शक्ती उपजवी भक्ती समर्थ साई चरणाशक्ती सक्ती. संसारी राहुनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई. नाना प्रकारी नाना मती भक्तीचे प्रकार बहुत कथिती. संक्षेपे तयांची लक्षण स्थिती यथा निगुती कधीन. आता मी सहाव्या पानापर्यंत पूर्ण केलं आहे. म्हणजे 3, 4, 5 आणि 6. तर आता मी इकडे विश्रांती घेतो आणि आज पार्ट 8वा 9वा आजचा हां, तर आजचा पार्ट आपण 9वा पूर्ण केलेला आहे आणि 8व्या पाण्यापर्यंत पोचलो मी. 7व्या पाण्यापर्यंत पोचलो. तर उद्या मी 8व्या पाण्यापासून सुरुवात करेन. तोपर्यंत विश्रांती घेतो. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.